तर आजचा व्हिडिओ कशाबद्दल आहे नेमकी हे थंबनेलवरून तर तुम्हाला कळालंच असेल. तर येस, आज आहे सुट्टीचा दिवस आणि सुट्टी फक्त ऑफिसला आहे. सो हेच मला या व्हिडिओमधून तुम्हाला सांगायचं आहे की जरीही ऑफिसला सुट्टी असेल तर आता बरेच व्हिडिओ बघणारे माझ्या फ्रेंड्स म्हणजे लेडीज किंवा जेंट्ससुद्धा या गोष्टीशी रिलेट करू शकता. जरी आपल्याला ऑफिसला सुट्टी भेटत असेल तर घरकामांना किंवा आपली जी पर्सनल कामं असते, मग ती घरातली असो किंवा बाहेरची, त्यांना कधीच आपल्याला सुट्टी भेटत नाही. सो हे सगळ्यांच्याच बाबतीत होतं. आयदर तुमच्याकडे घरकामांना मेड असेल, पण अशा बऱ्याच गोष्टी असतात जसं की डीमार्टमधून किराणा आणणं, भाजीपाला आणणं किंवा घरातल्या कुठल्या गोष्टी खराब झाल्या त्या रिपेअर करणं किंवा तुम्हाला घरामध्ये काही नवीन चेंजेस करायचे ते स्वतःलाच तुम्हाला करावे लागतात. आणि ते मग तुम्हाला 5 डेज किंवा 6 डेज बऱ्याच जणांचं वर्किंग असतो. सो ज्या एक दिवस सुट्टी भेटते त्या दिवशी ती कामं प्रायोरिटीने आपल्याला करावीच लागतात. त्याच्यामुळे म्हटलं हा व्हिडिओ आज आपण बनवू. आणि आज काय काय होणार आहे व्हिडिओमध्ये हे तर ठरवून केलेलं नाही. फक्त एवढं माहीत होतं की आपल्याला हे कामं करायचे, पण म्हणजे कशी करायचे, काय सगळे होतील की नाही हे काहीच माहीत नव्हतं. आता बघूत पुढे. आणि आज संडे आहे. सो सॅटर्डे वर्किंग होतं आणि सॅटर्डेला काहीच काम माझं झालेलं नव्हतं घरातलं, वर्किंग असल्यामुळे. सो संडेलाच सगळं माझ्यावर एकदम लोड आलेला. तर थोडं ॲक्च्युली सुरुवात तर लेटच झाली सकाळची, म्हणजे 9 वाजता ॲक्च्युली. कारण बघा, पूर्ण आठवडाभर खूप लवकर उठावं लागतं आणि सारखी धावपळ होत असते. त्याच्यामुळे संडेला आरामाची खूप गरज असते सॅटर्डे संडेला. आणि जसं मी म्हटलं सॅटर्डेला वर्किंग होतं तर आराम करायला मिळालं नाही, म्हणून संडेला एकदम निवांत उठले आणि निवांत सगळी कामं सुरू केली. सो उठल्याबरोबर आम्ही दोघांनीही चहा प्यायचं ठरवलं, कारण आमच्या सकाळची सुरुवातच चहाशिवाय होत नाही. चहा आम्हाला लागतोच. मग दुसऱ्या कामांना सुरुवात होते आणि एनर्जी पण येते काम करण्यासाठी आणि फ्रेश पण वाटतं जरा. सो मग इकडे चहा ठेवला आणि ही अगोदरच्या दिवशीची जी रात्रीची भांडी होती ती लावून दिली जागच्या जागी. कारण मुंबईची किचन हे असे असतात, तिकडे खूप थोड्या गोष्टींनीच पूर्ण ओटा वगैरे भरून जातो. खूप छोटे छोटे किचन्स आणि काउंटर टॉप असल्यामुळे. सो त्याच्यामुळे जास्त पसारा आपण ठेवू शकत नाही इथे. जेवढं मोकळं असेल तितकं कामांनाही मग करायला पण सुचतं, नाहीतर मग गोंधळल्यासारखं होतं फार. सो नंतर बघितलं इकडे हे ताटामध्ये तांदूळ मी आदल्या रात्री घेतले होते निवडण्यासाठी, पण दुसरं काम हातात आलं म्हणून मग तसेच ठेवले. सो म्हटलं आता उभं आहे जोपर्यंत आपला चहा होतोय तोपर्यंत हे तांदूळसुद्धा निवडून ठेवू. आणि इकडे मुंबईमध्ये ना हाच प्रॉब्लेम आहे, प्रत्येक गोष्ट खूप लवकर खराब होते. कडधान्य असो, भाजीपाला असो किंवा काहीही असो, खूप लवकर खराब होतं. तर बघितलं तर ह्या तांदळात छोट्या छोट्या खूप आळ्या झालेल्या होत्या आणि एकदम बारीक त्या होत्या. त्याच्यामुळे मग हे तांदूळ निवांत वेळेतच निवडणं गरजेचं होतं. कारण आता घाईघाईमध्ये एवढं स्वच्छ झाले नसते ते. मग त्याच्यामुळे ठरवलं की आता हे असंच ठेवू सध्या, आणि मग जेव्हा केव्हा निवांत वेळ मिळेल तेव्हाच मी याला स्वच्छ करेल. सो मग मी परत आज पण म्हणजे आता पण तसंच ठेवून दिलं आणि मग इतर कामं म्हटलं करून घेऊत. बाहेर खूप छान पाऊस पडत होता आजसुद्धा. आणि मुंबईमध्ये सारखा पाऊस पडत असतो, त्याच्यामुळे खूप छान वाटतं. बाहेर पाऊस पडतो आहे, पण एका काळासाठीच पाऊस छान वाटतो. कारण आपल्याला सारखं बाहेर वगैरे जायचं असेल आणि पाऊस असेल तर जरा परेशानी होते, शिवाय कपडे वाळायला परेशानी होते. त्याच्यामुळे मग सारखा पण इतका पाऊस कधी कधी इरिटेट वाटायला लागतो. पण जेव्हा घरात आहोत ना तेव्हा तरी चांगलाच वाटतो शक्यतो पाऊस. सो इकडं आता मस्त चहा गाळते आणि आम्ही दोघं पण एकदा चहा घेणार आहोत. आणि सकाळचा वेळ रोजचं तर तसं आम्हाला सोबत चहा घ्यायला इतका निवांत वेळ मिळत नाही, कारण माझं ऑफिस असतं आणि योगेश असतात. पण मग मला पटपट आवरायचं असतं, म्हणून मग कसं आम्ही दोघं पण वेगवेगळं, मी तर जसं हाताला पडेल तसं सकाळी चहा घेऊन सुटायचं करते. सो मग विकेंडला मस्तपैकी सोबत बसून चहा, आणि आम्ही नाश्ता शक्यतो करत नाही त्याच्यामुळे
टोस्ट किंवा मग खारी असंच आमचा नाश्ता होऊन जातो इथे. आणि थोड्या निवांत गप्पाही मारल्या जातात, कारण पूर्ण आठवड्याभरात सकाळी ऑफिसला जाणं आणि सकाळची धावपळच असते जायची वगैरे, त्याच्यात पण मग व्यवस्थित काही गप्पा मारणं वगैरे होत नाही. आणि संध्याकाळी पण आल्यावर मग परत हे सगळं आवरावर असते आणि मग खूप थकलं की मग झोप येऊन जाते डायरेक्ट. त्याच्यामुळे मग जरा निवांत वेळ इथे आम्ही स्पेंड करतो. आणि दिवसभराचं आमचं काय नियोजन आहे आजचं, हे पण आम्ही त्याच दिवशी डिसाईड करतो. कारण आधी तुम्ही खूप काही डिसाईड केलेलं असलं की आपण हे करू ते करू, तर तसं कधी होतच नसतं. सो मग आम्ही आता डिसाईड करतो की आम्हाला दिवसभरामध्ये काय करायचं आहे. योगेश, इकडं योगेशची कामं सुरू झालेत आज. घरामध्ये प्रचंड जाळे झालेले, तुम्ही बघू शकता. आता खूप घाण झालेली आहे आणि असं समोरून वाटतं आपल्याला खूप चांगलं आणि स्वच्छ आहे, पण तरी पण खूप कचरा असतो, खूप जाळे वगैरे असतात. सो आज ते क्लीन करणं गरजेचं होतं, कारण मागचे बरेच विकेंड्स आम्ही नव्हतो. सो इकडे आता चहा घेऊन आम्ही साफसफाईच्याच कामाला पहिले लागलो होतो, कारण येणारा जो विकेंड आहे तेव्हा माझी मम्मी आणि तिच्या मैत्रिणी येणार होत्या घरी मुंबईला फिरण्यासाठी. सो त्याच्यामुळे मग स्वच्छता करणं आम्हाला गरजेचंच होतं सध्या. आता ह्या ज्या गाद्यांच्या खोळी आहेत या आम्ही धुवून ठेवल्या होत्या. सो मग आता त्या आम्हाला गाद्यांना परत लावायच्या होत्या. आणि ह्या गाद्यांच्या ज्या खोळी आहेत ना, या आमच्याकडे घरी अशा बनवल्या जातात. माझ्या सासूबाईंनीच बनवून दिलेल्या साडीची बनवली जाते. सो त्यांनी दिलेल्या, आणि यामुळे आपली गादी स्वच्छ राहते, ॲटलिस्ट कवर तिला असेल तर. सो मग त्या आम्ही आता लावून ठेवत आहे. आणि कितीही जरी घरं आवरलं ना, तरी थोड्या दिवसांनी परत जसं आहे तसंच होतं. माहीत नाही एवढी धूळ येते कुठून, पण मग कितीही जरी कंटाळा केला, कितीही जरी काही म्हटलं, तर घर आवरावंच लागतं. आपलं घर आहे तर दुसरं येऊन कुणी आवरणार नाही. भलेही मेड असली तरी ती एवढं बारकाईने लक्ष देत नाही. सो आपल्याला घराची काळजी ती घ्यावीच लागते. सो मग इकडे आमची दोघांची मिळून स्वच्छता चालू होती. आणि इकडे योगेशसुद्धा मला कामांमध्ये मदत करत होते, आणि ते नेहमीच करता, कारण त्यांना जाणीव आहे, जर आपली बायको बाहेर जाऊन ऑफिसमध्ये काम करत असते आणि विकेंडला फक्त घरी एकटीनेच लेडीजने काम करावं, त्यात ती एकटीच थकणार. सो त्याच्यामुळे ते पण मला सारखं मदत करत असतात. त्यांच्याकडून जितकं होईल तितके कामं ते करू लागतात मला, आणि यामुळे मला खूप जास्त हेल्प होते. आमची जी कामं आहेत ती पटपट आवरली जातात, आणि हे प्रत्येकच पुरुषाने केलं पाहिजे. कारण जर तुम्ही एक्सपेक्ट करता की तुमची घरातली लेडी बाहेर जाऊन काम करायला पाहिजे, तिने पैसे कमवले पाहिजे, तर ती पण तुमच्याकडून एक्सपेक्ट करते की कुठेतरी आपल्याला पण कामाला हातभार लागला पाहिजे. सो नक्की तुम्ही हा ट्राय करून बघा मदतीचा. तिला पण छान वाटेल, जी कुणी तुमच्या घरातली लेडी असेल, आई असो, बहीण असो किंवा बायको असो. आता एक गोष्ट आठवली की तुम्ही आमचे काही व्हिडिओ बघत असाल, त्याच्यामध्ये आम्ही एकदम मॉडर्न बिंदास कपल बॅचलर लाईफसारखं जगत आयुष्य एन्जॉय करतो, बाहेर फिरतो. आणि हे असे काही व्हिडिओ जिथे आम्ही एकदम सांसारिक कपल म्हणून घराकडे लक्ष देतो, घर आवरतो. तर हेच आहे आमच्या लाईफचे 2 पार्ट्स, आणि आम्ही ते बॅलन्स करत असतो. कधीतरी आम्ही खूपच एन्जॉय करतो आणि एकदम बॅचलर बिंदास होऊन जातो, आणि कधी आम्ही आमच्या घराकडेही लक्ष देतो. तर हे सर्वांनीच केलं पाहिजे. हे दोन्ही पण वर्क पर्सनल लाईफ बॅलन्स म्हणता येईल, हे तुम्ही मेंटेनच करायला पाहिजे. बिकॉज तुम्ही फक्त मॉडर्न कपल बनून फक्त बाहेरच फिरताय आणि घराकडे लक्ष देत नाही आहे, तर त्यातही काही अर्थ नाही आहे. आणि जर फक्त संसारिक बनून घराकडेच लक्ष देत आहे आणि तुमची पर्सनल लाईफची जी एन्जॉयमेंट आहे ती कुठेतरी विसरताय, तर त्या आयुष्यालाही काही अर्थ नाही आहे. त्याच्यामुळे इथून पुढे जर तुम्ही आमचे व्हिडिओ नेहमी बघत असाल, तर तुम्हाला अशा पद्धतीचे दोन्हीही व्हिडिओ अधूनमधून बघायला मिळतील. कधीतरी खूपच आम्ही बाहेर फिरतो आहे, एन्जॉय करतो आहे मस्त, आणि कधीतरी असे सांसारिक व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. सो इकडं छान आता जाळे वगैरे मला योगेशने काढून दिलेले होते. घरातले जे काही कचरा खाली पडला होता तो पण स्वच्छ आम्ही केला होता, आणि मस्त मग पहिले घर पुसून घेतलं. तर माझी घर पुसण्याची ही टेक्निक आहे, अगोदर मी बिना स्क्वीज करता पुसते आणि मग पाणी स्क्वीज करून पुसते. सो इकडे आता बऱ्यापैकी कामं आमची आवरलेली आहेत. छान अंघोळ वगैरे केली, कारण ठरवलेलं होतं आज मिशनच होतं आमचं की साफसफाई करायची होती घराची.
सो त्याच्यामुळे मग म्हटलं त्यानंतरच अंघोळ वगैरे करू, अदरवाईज खूप कचरा वगैरे त्याने आणखीच कसं तरी वाटायला लागतं. सो मग अंघोळ वगैरे केली छान. इकडं साहेबांनी पूजा केलेली आहे योगेशने. आणि आता जेवण बनवायचं होतं. पण प्रॉब्लेम असा आहे की आज मला फोन आला मला मॅनेजरचा आणि आज परत काम आहे. सो काल सॅटर्डे पण वर्किंग होतं आणि आज संडे पण आहे. मग मी त्यांना सांगितलं की 2 वाजेपर्यंत तर कसंच जमणार नाही, कारण मला हाच वेळ मिळतो कामांसाठी आणि आज नाही केलं तर पूर्ण आठवडाभर होतच नाही एक्स्ट्रा कामं करणं. आणि जसं की मी म्हटलं, या वीकेंडला माझी आई आणि तिच्या फ्रेंड्स येणार आहे. सो ऑब्व्हियसली घर थोडं क्लीन ठेवणं गरजेचं होतं. पण मग आता 1:30 वाजलेला आहे. 2 नंतर मला लॉग इन करायचं आहे. सो मग योगेश बोलले की थोडंफार आपण बाहेरच खाऊ. मला बाहेर खाणार. आणि दुसरं प्रायोरिटीचं काम लॉग इन करण्या अगोदर मला हे जे कब्बर्ड आहे त्याची मी कंडिशन सुद्धा तुम्हाला दाखवू शकत नाही, एवढी खराब झालेली आहे. सो मग आता प्रायोरिटीवर मला ते सुद्धा आवरायचं आहे. म्हटलं मग लॉग इन करण्या अगोदर आवरून घेऊ, कारण एकदा जर लॉग इन केलं तर काम कितीपर्यंत चालेल वीकेंड सपोर्ट ते सांगता येत नाही. त्याच्यामुळे मग आता बाहेर पण जायचंय, एक 2-3 गोष्टी पण घ्यायच्या आहेत. त्या घेऊ, जेवण करू, घरी आल्यावर पहिले कपाट आवरते आणि मगच लॉग इन करते. जायचं? चला. आता बाहेर पडलो तर लक्षात आलं की आम्हाला हीटर आमचं रिपेअर करून घ्यायचं होतं. आता गरमी कमी झाली आणि थोडी थंड वाटायला लागलं आहे वातावरण. सो त्याच्यामुळे मग हीटरची गरज होती. सो ते आम्ही रिपेअर करायला गेलेलो सगळ्यात अगोदर. आणि त्यानंतर खूप भूक लागली. सो मग मी ते व्हेज थाळी घेतलेली होती मस्तपैकी. आणि योगेशने आज संडे असल्यामुळे त्यांनी नॉनव्हेज थाळी घेतलेली होती. त्यांना खूप आवडतं नॉनव्हेज. जेवण केलं आणि त्याच्यानंतर आम्हाला थोड्याशा गोष्टी घ्यायच्या होत्या. डीमार्टमध्ये गेलो मग तसंच. म्हणजे आवश्यक गोष्टी होत्या, म्हटलं त्या थोड्याफार घेऊन जाऊत, कारण गेस्ट येणार होते घरी जसं की मी म्हटलं. आणि घरी आलो आणि घरी आल्यानंतर पहिले म्हटलं एकदा डीमार्टचं जे सामान आहे ते थोडंच होतं, तर ते अगोदर पिशवी खाली करून सगळं जागच्या जागी लावून देते. कारण मग नंतर जर मी दुसरे कामं करायला घेतले तर हे असंच राहून जाईल. आणि मग हे असंच जर पडलं ना आणि आठवडाभर मग परत वेळ नाही मिळाला, आपण असंच दुर्लक्ष करतो की थोडंच आहे, होऊन जाईल, नंतर करू, असं करत करत ते सामान जागीच पडलेलं असतं आणि त्याच्याकडे आपलं दुर्लक्ष होतं. त्याच्यामुळे मग ते वेळच्या वेळीच केलेलं बरं, म्हणून मग मी हे सगळं सामान जागच्या जागी लावून दिलं. जास्त काही वस्तू आम्हाला घ्यायच्या नव्हत्या, सगळं सामान होतं. आणि जसं की मी म्हटलं, मुंबईमध्ये सगळं काही लवकर खराब होतं, त्याच्यामुळे आम्ही एक्स्ट्राचं सामान कधी जास्त आणतच नाही. जितकं हवं आहे तितकंच आणतो. यावेळेस येताना जरा चॉकलेट्स वगैरे पण घेतले होते, कारण जेवण झाल्यावर असं गोड वगैरे काहीतरी खायची इच्छा झाली की मग बरं असतं, म्हणून मग थोडेफार चॉकलेट्स वगैरे पण आणले होते. तर फायनली सगळं छोटे मोठे कामं आवरले आणि मग फायनली मी कपाट आवरायला हाती घेतलं. कारण हे काम असं होतं ज्याच्यामध्ये खूप वेळ जाणार होता, त्याच्यामुळे मग दुसरं काही काम करायची इच्छा राहिली नसती, म्हणून मग मी अगोदर सगळे केलं आणि मग कपाट घेतलं. आणि खूप नाकेनऊ आले माझे हे कपडे आवरता आवरता. नेहमीच मला असं होतं, कपडे आवरायला घेतले की असं वाटतं की हे कधीच संपतं आणि कधी नाही, कारण खूप कपडे असतात आणि समजत नाही कुठे काय ठेवावं आणि कुठे नाही. बऱ्याचदा असं होतं ना की हे कपडे नको असतात यूजला, पण तरी पण ते घरात ठेवली जातात आणि ह्याचं काय करावं हा प्रश्न तर मला नेहमी पडत असतो. एवढे कपडे सध्या आमच्याकडे साचलेले आहेत, पण मग शिवाय चांगले कपडे असतात त्याच्यामुळे टाकून पण देऊ शकत नाही. सो त्याच्यामुळे मग असेच प्रत्येक वेळी ते घडी घालून कपाटात ठेवली जातात आणि परत त्याचा कधी लवकर यूज पण होत नाही. ज्यावेळेस परत दुसऱ्यांदा कपाट आवरायचं असतं तेव्हाच ती कपडे परत दिसली जातात. सो जसं की मी म्हटलं, कपाट खूप खराब झालेलं होतं. तर तर तुम्ही बघू शकता त्या कंडिशनमध्ये. एवढं तर व्हिडिओमध्ये क्लिअर आलेलं नव्हतं, पण कपड्यांचा गंज होता खाली. फेसवरून जर तुम्हाला अंदाज येतच असेल, एक छान मस्त झोप झालेली आहे. तर हो, हे इकडे जे कपडे तुम्हाला दिसत आहे असेच सोडले मी, कारण मला प्रचंड झोप आली होती. आम्ही जेव्हा दुपारी जेवण केलं, फुल जेवण झालं, म्हणजे खूप जास्त जेवण झालं. म्हणजे
रोज करत नाही त्याच्यापेक्षा जास्त. त्याचं कारण म्हणजे जेवण पण आवडलं आणि सकाळी आम्ही खूप जास्त कामं केली त्याच्यामुळे थकलो पण होतो. त्यामुळे त्यावेळेला भूक पण लागलेली. सो मग खूप जास्त जेवण झालेलं. काम करायला तर घेतलं इकडे आणि तसंच झोपले आणि मला ऑफिस जसं की मी म्हटलं ऑफिस असणार होतं. ते पण म्हणजे फोन वगैरे काही आला नाही. सो मग त्याच्यामुळे मग चांगलं झोपून घेतलं. तर 6 वाजता उठले. आम्ही दोघेही झोपलो होतो. सो आता 6 वाजले. थोडासा चहा घेतला आम्ही. तसं तर काही खाण्यापिण्याची बिलकुल अजून पण इच्छा नाहीये. अजून पण भूकच नाहीये बिलकुल. पण चहा कसा एक रोजचा सवयीचा भाग झाला त्याच्यामुळे चहा घेतला. आता हे आवरायचंय आणि जसं की मी म्हटलं आता पावसाळा वगैरे सुरू झालेला आहे. सो छत्री लागते. मग छत्री घ्यायला जायचंय आम्हाला. सो आता ती पण घेऊन येऊ आणि हा ब्लॉग मी आता इथेच संपवते कारण खूप मोठा होऊन जाईल अदरवाईज. सो हा होता आमचा आजचा सुट्टीचा हॅशटॅग ओन्ली फॉर ऑफिस हा दिवस. बाकी ही जी कामं होती मग तुम्ही आज दिवसभरात बघितलीच असेल. सो बाय बाय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये.